लोकांना आपल्याला विनोद करून दाखवतो आणि हावभाव करून हसवत असतो आणि आपले मनोरंजनही करतो. जोकर हा एक सर्कस मध्ये पण हसवण्याचे काम करतो. कसे ते मी आता तुम्हाला दाखवतो. आपण जिवंत राहू शकतो. काही लोक माझं चुकी वापरून करून गिलास भरतात पूर्ण पाणीने पण पिऊन अर्धीच लागतोय. असं वाया घालू नका मुलांनो. पाणीने काळे पक्षी हे सगळे प्राणी किंवा आपण पण जिवंत राहू शकतो. तळ्या बांधा, तळ्यामध्ये कचरा टाकू नका. तुम्हाला पाण्याची गरज नसली तर त्याला लागतो. शहरात जास्त पाण्याचा उपयोग जास्त होतो. पाणीनेच आपला जीवन आहे. साईराम इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. ओळखलात का मला? मी आज जोड शेतकरी. मी सगळ्या देशाचं पालन पोषण करतोय. पण शेत पिकणं झालंय म्हणून माझे भाऊ बंद जीवाचं बरं वाईट करू लागले. पण मी डगमगला नाही. या मातीत काम करून सोनं पिकवणार आणि तुम्हाला कधीही उपाशी ठेवणार नाही. चला मी माझी शेतात त्याची श्री साईराम. माझे नाव खालीलदास कदम. मी आहे तानाजी मालुसरे. माझा जन्म 1626 मध्ये गोठवली सातारा येथे झाला. मी शिवाजी महाराजांचा बालमित्र अफजल खान वध आणि शाहिस्तेखान लाल महालावरील हल्ल्यांसारख्या मोहिमेत माझे शौर्य दिसून येते. मी माझा मुलगा रायबा याचे लग्न बाजूला सारून मी कोंढणा किल्ला जिंकण्यासाठी गेलो. मी घोरपणीच्या मदतीने किल्ल्यावर चढाई केली. किल्ला लढवताना माझ्या प्राणाची आहुती दिली. माझ्या बलिदानानंतर शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. साईराम. श्री साईराम. मुलांनो, ओळखलेत का मला? हो, मी पंडित जवाहरलाल नेहरू. मी भारताचा पहिला पंतप्रधान होतो. माझा जन्म 14 नोव्हेंबर 1989 रोजी अलाहाबाद येथे झाला. माझ्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू आणि आईचे नाव स्वरूप राणी असे आहे. मला लहान मुले फार आवडतात. मला माहिती आहे तुम्ही सगळी लहान मुले भविष्याचे निर्माते बनणार. साईराम. मी आहे एक डॉक्टर. मी खूप अभ्यास करून डॉक्टर झाले आहे. त्यांना तपासून त्यांना औषध देऊन
तुपाची धार हे माय. कसं काय मंडळी, बरं आहे ना? तुम्हाला प्रश्न पडला असेल की वैदेही इथे का आली आहे. मी दिवसभर राबते तरी भाकरीचा अर्धा तुकडा